जय द्वारकाधीश. महाभारताचे युद्ध संपले आणि पांडव विजयी झाले. बलाढ्य अशा कौरव सेनेचा पराभव करून आणि कौरवांच्या सेनेमधील बलाढ्य व पराक्रमी योद्ध्यांना पराभूत करून पांडवांनी विजयश्री प्राप्त केली. त्यातीलच एक महान नेतृत्व म्हणजे पितामह भीष्म. जेव्हा रणांगणावर सर्व वीर योद्धे निपचित पडलेले होते आणि पांडव विजय प्राप्त करून श्रीकृष्णांसोबत एके दिवशी भीष्म पितामहांकडे आले, तेव्हा ते बाणांच्या शय्येवर पडलेले होते. युधिष्ठिरादी पांडव भगवान श्रीकृष्णांना सोबत घेऊन पितामहा भीष्मांजवळ येऊन पोचले. तेव्हा श्रीकृष्णांना पाहताच कृष्णभक्त भीष्म स्मित करत त्यांचे दर्शन घेतात व कृष्णांना म्हणतात की वासुदेव, मी असा कोणता अपराध केला की मला शेवटच्या क्षणांना अशा यातना सहन कराव्या लागत आहेत. मी तर दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून आपले स्मरण आणि नामचिंतन करत असो, तरीही शेवटचा क्षण माझ्यासाठी इतका दुःखदायी कसा काय ठरला, हे आपण मला सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण शांतपणे सांगतात. ते म्हणतात, हे पितामहा, मागच्या जन्मात आपण एक राजकुमार होता व एकदा आपण जंगलात शिकारीसाठी जात असताना आपल्या रस्त्यात एक सरडा आला. तेव्हा आपण घोड्यावर बसलेले होतात. आपल्या रस्त्यातील सरड्याला आपण तुमच्या भात्यातील बाण काढून त्या बाणाच्या टोकाने रस्त्याच्या कडेला फेकले. तो सरडा बाजूच्या काट्यांच्या कुंपणात जाऊन पडला. त्याच्या अंगात सर्वत्र काटे घुसले व तो 6 क्षण इतका वेळ तडफडून नंतर मरण पावला. नेमक्या याच पापाची शिक्षा आता सध्या तुम्ही भोगत आहात. श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या पूर्वजन्मातील कथेचा कृष्णभक्त पितामहा भीष्मांनी स्वीकार केला व त्यांना पुनश्च नमन केले. तात्पर्य, आपण केलेले बरे वाईट प्रत्येकच कर्म, मग ते या जन्मातील असो वा अनेक पूर्वजन्मातील, ते कधी ना कधी आपल्यासमोर निश्चितच येऊन ठेपते व त्याचे फळ कितीतरी पटीने मोठे होऊन आपल्याला भोगावे लागते. हे प्रमाण. जय द्वारकाधीश.